ईव्हीएमवरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे। ईव्हीएमवर आक्षेप घेताना जे निवडून आले त्यांनी राजीनामा द्यायला हवा असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय। तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं जाहीर करा, आत्ताच राजीनामा देतो असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय। आमचा आक्षेप हा मशीनवर नसून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। मग जे निवडून आले त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे, कारण मग त्यांचं वर्तणूक शंकास्पद आहे। ते आमच्याशी मॅच फिक्सिंग मध्ये निवडून आलेत की ये अंदर की बात है, काँग्रेस के प्रदेश अध्यक्ष हमारे साथ है। ते निवडून कसे आलेत, लोकसभेमध्ये कसे निवडून आलेत, 1951 आणि 1961 दोन्हीही कायदे कोणी बदलवलेत? ते काँग्रेसचे कोण नेते होते ज्यांनी संसदेत लंबचौडा भाषण दिलं की आम्हाला कागदी मतपत्रिका छापल्याने गोंधळ निर्माण होतो, बूथ कॅप्चरिंग होतं बिहार सारख्या राज्यामध्ये? हे भाषण कोणी दिलं? या संदर्भामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी जी 2010 मध्ये समिती नेमली, त्या समितीचा अहवाल कोणाच्या राज्यात आला? तो अहवाल तुम्ही का स्वीकारला? कर्नाटकमध्ये जिंकता तेव्हा काँग्रेस जिंकतं, हारता तेव्हा ईव्हीएम मशीन। आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो मी, आज राजीनामा देतो। हिम्मत असेल तर करावं, चला। त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो। जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली, परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की ह्या घ्या आणि जर कोणते अध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांच्याकडे राजीनामा, जाहीर राजीनामा पब्लिक समोर देईन। हिम्मत असेल तर बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवा, परत 1 लाख मतांनी जिंकून द्या। मुनगंटीवारला काय वाटतं मला माहिती नाही आहे। आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात 47 मतांनी हारले, ते 1000 मतांनी हारले। मुद्दा तो नाही आहे, मुद्दा मी घेतोय मशीनचा नाही आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे, त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे। आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे। हा जो गैरसमज आहे, हवेत गेलेली लोक, सत्तेची मस्ती, फुकटात मिळालेली सत्ता, म्हणजे घाम नाही गाळला, लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोक म्हणतात आहे, हे मी नाही म्हणत आहे। त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतो ते जनतेचे भावना मांडतोय।